नमस्कार, मी प्रमिला झांबरे। तर आज मी शेवगा आणि वांग्याची भाजी करणार आहे। तर एकदम झाडाची वांगी छान छान आहे, ती कवळी कवळी। तर आपण वांग घेतलेलं आहे मी चिरून, 4 शेवग्याच्या शेंगा कट करून घेतलेले त्या, थोडंसं खोबरं घेतलंय, कोथिंबीर, एक कांदा चिरला, तीळ धन भाजून घेतले, एक टमाटर, लसूण आहे, थोडासा अद्रक आहे। तर आपण अगोदर हे मिश्रण बारीक करून घेऊया। खोबरं मी किसून घेतलेलं, तर मी वाटण छान असं वाटून घेतलं। ह्यात पाण्याचा वापर केलेला नाही, तसंच मी बारीक मिश्रण केलेलं आहे। आपण आता ह्याला फोडणी देऊया। तर आपल्याला मिठाचं वांग करायचं आहे। गॅसवर तेल ठेवलेलं आहे कढईमध्ये, त्यात जिरे टाकून घेतले, मोहरी टाकून घेतली, जिरे मोहरी तडतडले। आता कढीपत्ता टाकून जे आता वाटण आपण करून घेतलेलं आहे ते वाटण सगळं ह्यात टाकून घ्यायचं। छान असं आपल्याला तेल सुटूस तरी वाटण तळून घ्यायचं। तर मिश्रण बघा छान असं तेल सुटूस तर मी तळून घेतलेलं आहे। त्यात एक अर्धा चमचा मी हळद टाकून घेते। आता हळद छान अशी मिक्स करायची मिश्रणामध्ये। मग आपल्याला ही जी वांगी आपण चिरून धुवून घेतलेली आहे ते टाकून घ्यायचे। ते शेवगा पण मी चिरून धुवून घेतलेला आहे, ते पण ह्यात टाकून घेतले। त्यात चवीनुसार मीठ टाकून घेतले। आता ह्यात आपल्याला गरम पाणी वापरायचं आहे, नाहीतर वांग लवकर शिजलं जात नाही। ते पाणी इकडं छान असं गरम केलेलं आहे कडक। आता आपल्याला ही वांग चांगलं शिजवून घ्यायचं आहे, शेवगा आणि वांग। तर बघा शेवगा पण छान शिजलाय आणि वांग पण चांगलं शिजलेलं आहे। तर अशा प्रकारे मी आज मिठाचं वांग शेवगा मिक्स भाजी केलेली आहे। तुम्हीही बनवून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा। फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा।